जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त रॅप अभंग घोषणा लेझिम यांनी भारावलेल्या वातावरणात श्रमिक हक्क आंदोलनाच्या बांधकाम कामगारांची रॅली। कष्ट करणाऱ्या प्रत्येक हाताच्या सन्मानार्थ दरवर्षी 1 मे रोजी पुण्यात श्रमिक हक्क आंदोलन या युनियनची रॅली निघते। याही वर्षी अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग ते कामगार पुतळा, शिवाजीनगर अशी कामगार कष्टकरी जनतेची रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। लाल झेंडे, विविध फलक यांनी सर्व परिसर गजबजून गेला होता। पुरोगामी महाराष्ट्र घडवणारे शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार रॅलीच्या माध्यमातून पोहोचवले गेले। तसेच कामगारांच्या लढ्यातून साकार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासही अधोरेखित केला गेला। पहलगाम हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आदरांजली देऊन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली। धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला जनतेने बळी पडू नये, समाजात जाती आणि धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन संघटनेचे जनरल सेक्रेटरी सागर सविता धनराज यांनी केले। रॅलीचे खरे वैशिष्ट्य होते ते म्हणजे त्यात वापरलेले विविध सांस्कृतिक फॉर्म्स, खास कामगारांसाठी लिहिलेल्या मी कामगार, मी शिलेदार, जग उभारणारा मी कलाकार या रॅप गाण्याच्या बीट्सवर कामगारांनी ठेका धरला। कष्टकरी कामगार संघटित व्हावे या अभंगाने वातावरण भारावून गेले। कामगाराने लेझिमचा फेर धरला तर नंतर बंजारा गाण्यावर कामगाराने उत्स्फूर्तपणे नाचही केला। संघटनेचे शहराच्या विविध भागातील कामगार सदस्य, वस्ती समित्यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांनी रॅलीचे प्रतिनिधित्व केले। चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विनया मालती हरी, मुकुंद किर्दत, गीताली, भीम, राजाभाऊ कांबळे यांनी रॅलीस आवर्जून उपस्थिती लावून कामगारांचा उत्साह वाढवला। IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट।